पुत्र क्रीडा मंडळ कारवाडी हिंगोली आणि वीर वसंत संघ मौजा दोन्ही संघ अतिशय नावाजलेले अनुभवी आणि वीर वसंत संघ मौजा संघाचा हा स्टार रायडर जयपाल सुंदर खेळ हा आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी अशी सुंदर अशी मल्टी पॉइंट रेड त्यांनी सामन्याच्या सुरुवातीला कमावलेली आहे. सुपर रेड एक नंबरचा हा अंजनी पुत्र क्रीडा मंडळाचा खेळाडू एक नंबर खेळाडू परत मागची रेड मल्टी पॉइंट रेड सुपर रेड मारलेला हा जयपाल 2 नंबर जर्सी घातलेला हा स्टार रेडर नामांकित असलेला हा खेळाडू पाहूत आपल्या संघाने अजून उत्तम कामगिरी करतो का. अजून एक आनंदाची बातमी या दोन्ही संघासाठी. या चालू असलेल्या सामन्यामध्ये जो संघ विजयी होईल त्या संघाला भारतराव वायकुळे शिवसेना शाखा प्रमुख बाळोजी ठाकरे गट यांच्या वतीने 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्यामुळं जो संघ विजय होईल त्या संघाने या ठिकाणी ते पारितोषिक घेऊन जायचं. काय म्हणायले की नाही काय हा जुन्या काळात जोरात घ्या बा घ्या आता सुंदर 1 पॉइंट अंजनी पुत्र घर बाहेर काढ सुंदर पकड ऐका. अंजनी पुत्र क्रीडामंडळ हिंगोली या संघांना एक सूचना आहे की वीर वसंत संघ
संघाचा हा खेळाडू 2 नंबरचा जयपाल राठोड या खेळाडूची जर पकड केली तर श्रेयस वायकोळे यांच्याकडून 100 रुपयाची पारितोषिक आहे. पॉइंट रेड 2 पॉइंट 3 नंबर 7 नंबर चला या खेळाडू जर पकड केली तर आपल्याला 100 रुपयाचं बक्षीस श्रेयस वायकोळे यांच्या वतीने देण्यात येईल. अरे बापरे नंबर पकड सापडली 2 पॉइंट मौजा वर्ल्ड होतं ना संघाकडून खेळत असलेला हा अरे बापरे ते पाहायला नुसतं नुसतं आणले त्यानं दोन गेले दोन सिंगल पॉइंट. चला सुपर टेकल ऑन आहे. सुंदर पकड 1+2 पॉइंट. परंतु कबड्डीमध्ये ऑल आउट झाल्यानंतर ऑल इन होण्याची सुद्धा संधी मिळत असते. त्यामुळे पूर्ण संघ नवीन जोशामध्ये ऑल इन झालेला आहे. पुली जीवन मध्ये भरती झाली पुली जीवन मध्ये भरती झाली थोड्याशा प्रतीक्षेनंतर परत सामना सुरळीत सुरू झाला. सुंदर सुंदर असे डुबकी मारून 2 पॉइंट आपल्या संघासाठी कमावले. येणाऱ्या प्रत्येक सामन्यासाठी आणि प्रत्येक खेळाडूसाठी एक सूचना असेल. हो हो या या संघाचं अभिनंदन. कारण या खेळाडूवर श्रेयस वायकोळे यांच्या वतीने पकड केल्यानंतर 100 रुपयाचं बक्षीस होतं ते तुम्ही त्या बक्षिसाचे मानकरी झालेले आहात. क्या बात आहे. सुंदर असे 3 पॉइंट बरोबर. या टुर्नामेंटचा 4था सामना असा असेल जय सुवर्णा संघ परसोना आणि एसटी क्लब मुरवड बी या संघाला दुसरी पुकार या ठिकाणी देण्यात आलेली आहे. आपण आपला संघ पूर्ण सज्ज करावा. तिसऱ्या पुकारल्यानंतर सामना संपल्यानंतर अवघ्या 2 मिनिटांच्या आत तुम्हाला या मैदानावर हजर व्हायचं आहे. नाहीतर एक वेगळा निर्णय आमच्या कमिटीला घ्यावा लागेल. या मौजा संघाचा शेवटचा खेळाडू बोनस +1 पॉइंट कमावून त्यांनी आपल्या खेळाडूच्या एक खेळाडू सोबती तयार केला.
₹100 बक्षीस अंजनी पुत्र गटामध्ये हिंगोली पटकावलं आणि दुसरे बक्षीस असं आहे या चालू असलेल्या सामन्यामध्ये जो कोणी विजय होईल तुम्ही बाळेवाडी कॉमेंट्री तुमच्या वाणीतून करायची आहे. गजानन वाळे सर तरोडेकर भावी नवरदेव. नक्कीच तुमच्या भावना पोहोचल्या सर या प्रेक्षकापर्यंत. भावी नवरदेव म्हटल्यानंतर फक्त कॉमेंट्री बसली तुम्ही बायोडाटा आणून द्या. आपण काहीतरी नक्कीच करू. कोणत्या योजनेमध्ये बसतात ते पाहू आपण. बोनस प्लस सिंगल पॉइंट. उठला आता काय हा पूर्ण संघ एका सुपर हिटचा आणि खरंच या गावाचं आणि या प्रेक्षकांचं करावं तेवढं कौतुक कमीच. कारण बक्षिकांची खूप लवकर या ठिकाणी होत आहे आणि आनंदाची बातमी म्हणता येणार नाही. परंतु या दोन्ही संघासाठी अशी सूचना आहे की या दोन्ही संघामध्ये जो संघ विजय होईल त्याला न देता जो संघ त्या संघाला या तालुक्याचा चला पंचांचे नियम अंतिम राहतील. चालू असलेल्या सामन्यामध्ये जो संघ पराजय होईल त्या संघाला या गावच्या सरपंचाच्या वतीने 501 रुपयाचं इनाम या ठिकाणी आलेलं आहे. परंतु तुम्ही जिंकण्याचा प्रयत्न करा. या 500 रुपयामध्ये काही राहिले 15,000चं बक्षीस या ठिकाणी जे प्रथम पारितोषिक आहे त्यासाठी प्रत्येक संघाने आपली उत्कृष्ट खेळली पाहिजे. जयपाल या खेळाडूची पकड केल्यानंतर 100 रुपये पारितोषिक होतं ते मागच्या वेळेस पटकावलं. परत जर पुन्हा खेळायचं असेल तर ती संधी आहे प्रेक्षकामध्ये. बोनस मौजा अतिशय सुंदर प्रकारे एका गुणाची बढती आपल्या संघासाठी जयपाल यांनी केली.
या ठिकाणी विजयी संघाला भारतजी वायकुळे शिवसेना शाखा प्रमुख बाळोदी यांच्या वतीने 100 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि तसेच जो संघ हरेल, जो संघ पराजय पत्करेल त्या संघाला परमेश्वर वायकुळे सरपंच बाळोदी यांच्या वतीने 501 रुपयाचा इनाम आहे. शेवटचे 5 मिनिट शिल्लक. शेवटच्या 5 मिनिट दोन्ही संघाचे गुण असे आहेत: 22 मौजा, 17 अंजली पुत्र क्रीडा मंडळ हिंगोली. परत जयपाल आपल्या संघाची धुरा सांभाळण्यासाठी हिंगोली संघावर चाल करून आलेला. परंतु डिफेंड अपयशी. शेवटचे 4 मिनिट शिल्लक. मौजा संघाकडून 3 नंबर जर्सी परिधान केलेला हा सचिन नावाचा खेळाडू हा राज्य राखीव पोलीस दलाचा हा कर्मचारी. सचिन सरांनी केली. शेवटचे काही मिनिट शिल्लक. या सामन्यामध्ये अतिशय चुरशीचा चालू असलेला सामना, पूर्ण प्रेक्षकांची झोप उडवणारा हा सामना. शेवटचे 3 मिनिट शिल्लक. या टुर्नामेंटचा 4था सामना. यांना आपण अगोदर 2 पुकार दिलेले आहेत, तरी शेवटची पुकार, कारण या चालू असलेल्या सामन्याचे काही क्षण शिल्लक आहेत. त्यामुळे आपला संघ मैदानाच्या बाजूला येऊन सज्ज व्हावा अशी कमिटीच्या वतीने तुम्हाला सूचना वजा विनंती. जय सेवालाल संघ परसोना आणि एसटी क्लब फॉरवर्ड बी. आणि यानंतरच्या सामन्याला कमिटीच्या वतीने दिसून आले की हेच पंच समोरचा सामना सुद्धा असाच चांगल्या रीतीने खेळतील. पॉइंट मौजा. शेवटचे 2 मिनिट शिल्लक. पकड. दोन पूर्ण संघ बाद झाल्यानंतर कबड्डी खेळामध्ये भारत संघ हा इन होऊ शकतो. 30 मौजा आणि 17 कारवाडी. 17 संघ अंजनी पुत्र संघ हिंगोली हा 17च गुणावर बराच वेळ झाला संघ
अडकलेला आहे. शेवटचा 1 मिनिट शिल्लक. जय सेवालाल संघ पळसोना आणि एसटी क्लब फॉरवर्ड बी या संघाला परत विनंती आहे की आपण सामना संपल्यानंतर अवघ्या 1 मिनिटात, कारण आपण हजर व्हायचं आहे, कारण आपला अगोदरच पूर्ण सामन्याला खूप उशीर झाला. शार्प 12 वाजले आहेत. चला, मूर्ती लहान तर किती महान असला 4 नंबरचा खेळाडू हे सुंदर शेवटच्या क्षणाला सुद्धा आपल्या संघाला अत्यंत गुणाची त्यांनी मदत केलेली आहे. चला